नमस्कार मुलांनो, आपण शिकत आहोत इयत्ता 8वी आणि आपला विषय आहे इंग्लिश. आपले जी पोएम आहे 3.1 वाय ही जी पोएम आहे आज ती आपण अभ्यासणार आहोत. तर बघा मुलांनो, वाय ही जी पोएम आहे ते आपण लर्न करणार आहोत. तसेच तिची काही ॲक्टिव्हिटीज घेणार आहोत, तिच्यावरती गेम देखील घेणार आहोत आणि त्यावरती आपण टेस्ट देखील घेणार आहोत. आणि अशा प्रकारे ही जी पोएम आहे वाय ही जी पोएम आहे ते आपण समजून घेणार आहोत. तर पहा मुलांनो, लर्न करायला आपण सुरुवात करूया. तर वाय म्हणजेच काय मुलांनो, आपल्याला माहीत आहे WHY. वाय म्हणजेच तर का. हे जे प्रश्न आहे ते लहान मुलांना जे आहे ते पडलेले असतात. जसं बघा, लहान मुलांना प्रत्येक जो प्रश्न आहे तो का म्हणून असा पडलेला असतो. मग ही जी गोष्ट आहे ती का घडली, का नाही घडली, आपण का पाणी पितो, आपण का जेवण करतो, आपण का उभे राहतो, आपण का बसतो, हे जे सगळे छोटे छोटे क्वेश्चन्स आहेत, हे सगळे जास्तीत जास्त क्वेश्चन लहान मुलाला जे आहेत ते पडलेले असतात. आणि बघा, जेव्हा आपण त्यांचे आन्सर देतो त्याच आन्सरमधून ते पुन्हा काय करत असतात, तर न्यू क्वेश्चन जे आहे ते क्रिएट करत असतात आणि पुन्हा आपण दिलेल्या प्रश्नांचेच आपण दिलेल्या उत्तरांचेच ते काय करतात, तर क्वेश्चन तयार करतात आणि तेच आपल्याला पुन्हा काय करत असतात, विचारत असतात. मग शेवटी बघा, जेव्हा आपण लहान होतो तेव्हा आईवडिलांना एवढं परेशान करत होतो. प्रत्येक गोष्टी ह्या का घडल्या, कशा घडल्या, कुठे घडल्या, ह्या सगळ्या गोष्टी आपण वायने काय करत होतो, सुरुवात करत होतो. आपल्याला सारखे प्रश्न पडायचे, तर ह्या गोष्टी ज्या आहेत त्या कशा घडल्या, काय घडल्या, हे सगळे जे प्रश्न आहेत ते आपल्याला पडायचे. म्हणजेच इथे आपण काय करू शकतो, तर लहान मुलांना प्रत्येक प्रश्नांचं उत्तर जे आहे ते आपण देऊ शकतो जर प्रयत्न केला तर. पण आपल्याला काय वाटत असतं की वायफळ का बरं हे जे मुलं आहे ते बोलत आहे. आपल्याला या सगळ्या प्रश्नांची उत्तरे जे आहेत ते सगळ्या प्रश्नांची उत्तरे देता येईलच असं नाही. पण जर आपण प्रयत्न केला तर काही प्रश्नांची लहान मुलांच्या नक्की आपण काय करू शकतो, उत्तरे जे आहे ते आपण देऊ शकतो. म्हणूनच आपल्याला काय करायचं आहे, तर शक्यतो लहान मुलांच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे देण्याचा प्रयत्न जो आहे तो आपण करायचा आहे. बघा, खूप इंटरेस्टिंग प्रश्न असतात. हे का घडलं, सूर्य का उगवतो, चंद्र का येतो, मग सूर्य गेल्यानंतर चंद्र का येत असतो, मग चांदण्या तेव्हाच का येतात, सूर्याच्या वेळेस का येत नाही. अशा लहान मोठ्या छोट्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या लहान मुलांना समजत असतात आणि म्हणून त्यांना काय पडत जातात, तर त्यांना सारखे प्रश्न पडत जातात. तर मुलांना, आपण जी पोएम बघत होतो ती आपली पोएम आहे वाय. वाय म्हणजेच काय मुलांना, तर ही जी पोएम आहे ती पोएममध्ये मुलं जे आहेत त्यांना काय पडत आहे, तर प्रश्न पडत आहे. म्हणून 3.1 ही जी पोएम आहे वाय ही आपण अभ्यासत होतो. आणि त्यातील बघा जे सेंटेन्स आहे ते आहे, ही वॉन्ट्स टू नो व्हॉट मेक्स द क्लाउड्स अँड वाय दे क्रॉस द स्काय. त्या मुलाला कितीतरी प्रश्न पडलेले आहे आणि पुन्हा तो काय म्हणत आहे की बघा की जे आकाश आहे त्या आकाशामध्ये ढग कसे तयार होतात आणि ढग तयार होतात तर ते एका ठिकाणी स्थिर का नाही राहत, ते का वाहत जातात, त्यांचा प्रवाह का असा चालू राहतो, ते एका ठिकाणी का बरं स्थिर थांबत नाही. असे जे काही प्रश्न आहेत ते ह्या मुलाला पडलेले आहे. बघा, ही वॉन्ट्स टू नो व्हॉट मेक्स द क्लाउड्स. मेक्स म्हणजे काय, बनणे. ढग हे कसे तयार होतात, क्लाउड्स म्हणजे काय, तर ढग हे कसे तयार होतात आणि ते अँड वाय दे क्रॉस द स्काय. क्रॉस म्हणजे की ते स्काय म्हणजे आकाश याला क्रॉस करून पुढे कसे जातात. हे सगळे जे प्रश्न आहेत ते ह्या मुलाला पडलेले आहे. आणि बघा, साहजिकच आहे की जे लहान मुलं आहेत त्यांना हे जे अशा प्रकारचे जे प्रश्न आहेत ते नेहमी पडलेले असतातच. मग वाय सिंग्स द सन बिहाइंड द हिल्स. आता इथे आपल्याला या चित्रामध्ये काय दिसत आहे की हा जो सन आहे तो हिल्स म्हणजेच काय की टेकड्यांच्या मागे, डोंगराच्या मागे का बरं तो काय होत आहे, तर तो अस्त होत आहे. मग अँड वाय द फ्लावर्स डाय. आणि जे फुलं आहेत ते का बरं मरतात. जर ते सकाळी एवढे टवटवीत फुलतात तर संध्याकाळी ते कोमेजून का जातात. हे सगळे प्रश्न जे आहे एका विचारवंत मुलाला पडलेले आहे. बघा, हे सारे प्रश्न तो त्याच्या आईला विचारत आहे की जो सूर्य आहे तो जेव्हा उगवतो
तेव्हा तो खूप छान सुंदर असा दिसत असतो आणि मावळताना देखील आपण बघितलं असेल की सूर्य तेव्हा देखील कसा दिसत असतो, तर खूप छान सुंदर असा दिसत असतो. पण आता तो डोंगराच्या आडच का बरं असं होतो, असं देखील त्या मुलाचं म्हणणं आहे. तसेच फुलं देखील सकाळी एवढे छान त्यांच्या कळ्या असतात, कळ्यांमधून ते छानपैकी असे फुलत असतात आणि नंतर का बरं ते मरतात. तर बघा, अशा प्रकारचे त्या मुलाला पडलेले काय आहेत, तर हे प्रश्न आहे. फक्त हे प्रश्न त्यालाच नाही तर आपल्याला देखील पडलेले असतात. तर पहा, इथे काय आहे, छानपैकी टवटवीत असे फुलं जे आहे ते कळ्यांपासून फुललेले आहे, मोठे झालेले आहे आणि छानपैकी टवटवीत आपल्याला इथे या चित्रामध्ये हे फुलं जे आहेत आपल्याला दिसून येत आहे. बघा, वाय सिंग्स द सन बिहाइंड द हिल्स. आपण बघितलेलं आहे की जो सूर्य आहे तो कुठे राईज झालेला आहे, तर डोंगराच्या आड. आणि जे फुलं आहेत ते सकाळी छान टवटवीत असे फुललेले आहेत, पण मात्र दुपारी कसे झालेले आहेत, तर संध्याकाळी ते कोमेजून गेलेले आहे. डाय म्हणजेच मरणे. ते का बरं मेलेले आहेत. मग ही वॉन्ट्स टू नो वाय वाइंड शुड कम. आता त्याला माहीत नाही की हा वारा का वाहतो, कुठे जातो, काय करतो. त्यानंतर फ्रॉम आउट द बिलोज नोज. हे काय आहे, वाइंड म्हणजेच काय, तर वारा. हा वारा, हे वाऱ्याचे झुळूक जे आहे ते कुठून येते, कशी वाहते, मग आल्यानंतर ती थांबत का नाही, मग हे आपल्याला स्पर्श वगैरे का करतात. तर हे सगळ्या प्रकारचे जे छान छान प्रश्न आहेत ते कोणाला पडलेले आहेत, तर मुलाला पडलेले आहेत. आपण इथे पाहू शकतो की वाय पॉप गन शुड गो पॉप अँड वाय. नंतर द ऑसेन एब्स अँड फ्लोज. आता प्रत्येक मुलांच्या मनामध्ये अशा प्रकारचे काय असतात, प्रश्न जे आहेत ते उद्भवलेले असतात. जसं आपल्याला सांगितलेलं आहे की नदी जे आहे, नदीमध्ये बघा आपण बघतो की जे बबल्स आहेत ते देखील काय होतात, काही क्षण थांबतात आणि मग ते फुटतात का. मग नदी सागरालाच का मिळते आणि नदीचा प्रवाह तिकडेच का थांबतो. मग आपल्याला प्रश्न जेव्हा आपल्याला एक्सप्लेन केलं जातं की नदीचा जो उगम आहे तो कुठून होतो, तर डोंगर भागातून होतो. मग जर तिचा उगम तिथून होत असेल तर मग ती सागराला का मिळते. असे खूप सारे जे प्रश्न आहेत ते आपल्याला उद्भवलेले असतात. आणि मग हे जे हुसेन आहे यांचा आवाज जो आहे, ह्यामध्ये लाटा का बरं येतात, तसेच भरती ओहोटी का बरे होते. तर ह्या सगळे प्रश्न आपण जेव्हा पहिल्यांदा एखादी गोष्ट बघत असतो, जसं समुद्रामध्ये आपण बघितलेलं आहे की ठराविक काळामध्ये काय होते, भरती ओहोटीमध्ये होते आणि त्यामध्ये लाटांचा काय असतो, सळसळाट असतो, खूप आवाज त्यांचा असतो आणि त्या लाटा दगडावरच का बरं आपटतात आणि पुन्हा मागे का बरं सरतात. ह्या सगळ्या प्रश्न जे आहेत ते ह्या मुलाला पडलेले आहेत. मग बघा, हे वॉन्ट्स टू नो वाय फिश हॅव गिल्स. आता त्याला माहीतच नाही आहे की जे फिश आहेत, मासे आहेत, त्याला कल्ले का बरं असतात. हे देखील प्रश्न जे आहेत तो त्याच्या आईला विचारत आहे. अँड वाय बॉईज कॅन नॉट फ्लाय. माशांना कल्ले का असतात आणि मुलं हे उडू का शकत नाही. जर इतर जे कीटक आहेत ते उडू शकतात तर माशा का नाही माशा तर उडतातच आणि जे बॉईज आहेत ते का नाही उडू शकत. हे देखील जे प्रश्न आहे ते त्याला पडलेले आहेत की फिशला काय असतात, तर कल्ले असतात आणि जे बॉईज आहेत त्यांना पंख नसतात, म्हणून ते काय होत नाही, तर उडू शकत नाही. पक्ष्यांना काय असतात, तर पंख असतात, म्हणून त्या पंखाच्या आधारे जे पक्षी आहेत ते उडतात. मग त्याचं म्हणणं आहे की बॉईज का नाही उडत, जे लहान मुलं आहेत ते काय नाही उडत. हे सगळे जे प्रश्न आहेत त्या लहानच्या मुलाला पडलेले आहेत. आता या चित्रामध्ये आपण बघू शकतो की वाय स्टीम कम्स फ्रॉम द किटल्स स्पोर्ट. आता तुम्हाला माहिती आहे ना, किटल काय असते, जी कॅटली असते, त्या कॅटलीमध्ये जर आपण गरम गरम चहा, पाणी किंवा दूध असं भरलं, त्यानंतर बघा तिचे जे होल असतो, जो स्पॉट असतो, पुढचे जे नळी असते, तिच्यातनं काय बाहेर पडते, चहा तर बाहेर पडतोच, पण जेव्हा गरम गरम चहा आपण तो भरतो तेव्हा आपोआप तिच्या वाटे काय बाहेर पडत असतो, तर जे स्टीम आहे. स्टीम म्हणजेच काय, तर स्टीम म्हणजेच वाफ. जर आपण काही गरम पदार्थ त्या किटलीमध्ये भरला, त्यानंतर त्याच्या स्पोर्टमधून काय बाहेर निघतो, त्याच्या चोचेमधून काय बाहेर निघतं, तर जे वाफ आहे, स्टीम आहे, ती बाहेर निघते. मग ते असं का होतं, का त्याच्यातनं स्टीम बाहेर निघते. त्यानंतर अँड रेन फॉल्स फ्रॉम द स्काय. आता
लहान मुलांना हा प्रश्न जो आहे तो पडलेलाच असतो की वरतूनच पाणी का पडतं, अवकाशामधूनच पाणी का पडत असतं, जे ढग असतात त्यातूनच पाणी का बरं पडत असतं, विजा का तिथे चमचमत असतात आणि पावसाच्या धारा आहेत त्या अवकाशातून का येत असतात. हे जे सगळे प्रश्न आहे त्या मुलाला पडलेले आहे. आणि बघा, ह्या सगळ्याच प्रश्नांची उत्तरे तर आपल्याकडे नसतात, पण काही प्रश्नांची उत्तरे मात्र आपण त्यांना देऊ शकतो. ही वॉन्ट्स टू नो वाय कोल शुड बर्न. आता त्याला हे माहिती नाही आहे की जो कोळसा आहे त्यालाच का बरं जाळलं जातं. अँड नॉट अ बिट ऑफ स्टोन. आता जो कोळसा असतो, कोल असतो, तो कसा असतो, लहान असतो. आणि लहान असला तरी बघा त्याच्यातनं काय होतं तर जे कोल आहे त्याला आपण जाळतो आणि बाकीचे जे काही कामं आहेत त्याद्वारे आपण करत असतो. मग लहान जे स्टोन आहे, दगड आहे, त्यांना का नाही आपण जाळू शकत. त्याच्या आकाराचे जे कोळसे आहेत त्यांना जाळून आपलं जे काही सामग्री आहे, जे काही आपण त्याच्यावरती जेवण वगैरे बनवतो ते आपण करू शकतो त्या चुल्यावरती. मग आपण कोळशाच्या आकाराचे जेवढे दगडे असतात तेच का नाही जाळू शकत. हे देखील प्रश्न जे आहे या मुलाला पडलेले आहेत.